ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. जगातील सर्वात प्रभावित ज्ञानेश्वरीतील आरोग्य मंत्र 7 दिवसात अनुभवूया. मैत्रिणींनो, रोज ज्ञानेश्वरीच्या या 5 ओव्या म्हटल्याने मणक्याचे आजार बरे. नक्की अनुभव घ्या आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय हरी विठ्ठल. मैत्रिणींनो, एक असं औषध आहे जे तुमचा तणाव लगेच कमी करणारे, तुमची झोप सुधारणारे, मन प्रसन्न करणारे, विचारामध्ये सकारात्मकता येणारे, इतक्याच नाही सगळ्याच महत्त्वाचा रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढवणारे. तुम्हाला काही मणक्यांचे हाडांचे आजार आहेत का? त्यात सुद्धा हे औषध तुम्हाला मदत करणारे. इतकेच कशाला, तुमचा आजार कोणत्याही प्रकाराचा असू द्या, त्यावर हे औषध तुम्हाला लागू पडणारे आहे. कोणतं औषध आहे? अर्थात ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचन ही एक नैसर्गिक थेरपी आहे. तुम्ही म्हणाल, चला काहीतरी काय सांगताय? ज्ञानेश्वरीचा संबंध तर अध्यात्माशी आहे, आरोग्याशी कसा काय संबंध असू शकतो? हाच तर आजच्या व्हिडिओचा विषय, की ज्ञानेश्वरी तुमच्या आरोग्यामध्ये कशी सुधारणा घडवून आणते. ज्ञानेश्वरी हे तर मनाचे औषध तर आहेच, पण शरीराचं औषध सुद्धा कसं काय असू शकते बरं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग बघूयात. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्याला देऊन आपल्यावर खरं तर खूप उपकार केले. कारण ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमध्ये ध्वनिकंपन आहे, जो मनातील ताण, चिंता, भय कमी करतो. आता यालाच आपण म्हणतो साऊंड हिलिंग. हल्ली याला साऊंड हिलिंग म्हटलं जातं. म्हणजेच आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर असे काही आवाज, असे काही कंपन असतात जे आपल्या शरीरावर थेट परिणाम करतात आणि शरीरातील आधी व्याधी दूर करतात. जेव्हा आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या उच्चारतो, एका श्वासाच्या लयमध्ये, आवाजाच्या गतीमध्ये त्या म्हणतो, तेव्हा मनाची एकाग्रता होते आणि शरीराचा आणि मनाचं संतुलन साधलं जातं. आता ज्ञानेश्वरी आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करते ते तर आपण बघू, पण त्याआधी उपाय पटकन सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला जर हाडांचे, मणक्यांचे आजार असतील तर ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या दिवसातून 8 ते 10 वेळा मोठ्याने वाचायच्या. स्पष्ट वाचायची पद्धत आहे ती वाचण्याची. एका श्वासात 1.5 ओव्या आणि दुसऱ्या श्वासात अर्धी ओवी होईल अशा पद्धतीने. तर या 5 ओव्यांची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात आली, ज्याप्रमाणे पाठीच्या कण्यात, मणक्यात, पाठीच्या कमरेत व सर्व हाडामध्ये तरंग उत्पन्न होतात आणि त्या तरंगाच्या प्रभावाने नस, नाड्यांची विकृती, गुंतागुंती जे काही असेल ते दूर होऊन माणूस स्वस्थ होतो. तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल हाडांच्या कोणत्या आजारावर कोणत्या 5 ओव्या आहेत, तर चला तर मग जाणून घेऊया. बघा, ज्ञानेश्वरी वाचनातून उत्पन्न होणारी विलक्षण दिव्य तरंग अनेक रोगांपासून मुक्ती देतात. मग अशा ज्यांना मणक्याचे आजार आहेत, अर्थात ज्यांना काही वाकून उचलता येत नाही किंवा वागताच येत नाही, किंवा ज्यांच्या मणक्याची झीज झालेली आहे, अशा प्रकारच्या मणक्याच्या आजाराने त्रस्त असणाऱ्यांसाठी ज्ञानेश्वरीच्या या 5 ओव्या अगदी रामबाण उपाय आहे. कोणत्या 5 ओव्या? तर 10व्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या. या 5 ओव्या तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने म्हणायच्या आहेत. चला तर ऐकूयात की त्या 5 ओव्या कशा म्हणायच्या. मी तुम्हाला सांगते किती ओव्या कशा म्हणायच्या. नमो विशदबोध विद्वाग्ध विद्या विद्यारविंद्या प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अतिप्रतिप्रम परमार्मवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधान सज्जन नवचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमंथ मन्मंथा. नमो सुभाव भजन भाजना भवे भवकुंभ भमजना विश्वोभद भुवना श्री गुरुराया. बघा मैत्रिणी, यामध्ये माझा थोडासा स्पष्ट आणि व्यवस्थित या ओव्या म्हणताना आवाज आलेला नाही, पण तुम्ही हा लिखित व्हिडिओ असल्यामुळे थोडं थोडं करून नक्की पाठ करा आणि या थोड्या थोड्या पाठ करून नंतर त्या ओव्या व्यवस्थित म्हणू शकता. या आहेत ज्ञानेश्वरीच्या 10 अध्यायातील पहिल्या 5 ओव्या. आता बघूयात या ओव्या या दिवसातून किती वेळा म्हणायच्या. तर या ओव्या तुम्हाला दिवसातून 8 ते 10 वेळा मोठ्याने स्पष्ट वाचायच्या आहेत आणि वाचण्याची सुद्धा एक पद्धत आहे. एका श्वासामध्ये 1.5 ओवी आणि दुसऱ्या श्वासात अर्धी अशा पद्धतीने वाचायच्या आहेत.
आता एका श्वासात 1.5 ओवी आणि पुढची अर्धी ओवी दुसऱ्या श्वासात, हा प्रयोग तुम्हाला सुरुवातीला जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, सगळ्यात आधी तुम्ही ओव्या म्हणण्याची प्रॅक्टिस करा. त्या ओव्या तुमच्या तोंडात चांगल्या बसल्यानंतर तुम्हाला हा श्वासाचा प्रयोग करता येईल. तुम्ही एकदा ओवी म्हणायला सुरुवात केली तर तुम्हाला ते जमणार नाही. आधी सुरुवातीला 2 दिवस फक्त ओव्या म्हणा, जशा जमतील तशा, आणि एकदा ओव्या चांगल्या प्रकारे तोंड बसल्यानंतर मग तुम्ही हा श्वासांचा नक्की प्रयोग करून पहा. इतकंच नाही तर ज्ञानेश्वरी स्तोत्रांची आणि मंत्रांची महाराणी आहे. रात्री झोप येत नसेल, रोज रात्री झोपण्याच्या आधी ज्ञानेश्वरीचा 12व्या अध्यायाच्या पहिल्या 16व्या ओव्या म्हणाव्यात. अगदी अंथरुणावर बसून म्हटला तरीही चालेल. काही दिवसातच तुम्हाला चांगली झोप लागायला लागेल. तुम्ही जर झोपेच्या गोळ्या घेत असाल तर त्या घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही. लक्षात घ्या की आपल्याला जे आजार होतात, सगळ्या आजारांचं मूळ असतं ते म्हणजे आपलं मन. आपल्या मनामध्ये असलेला तणाव, आपल्यावर असलेला दबाव, आपल्यावर असलेले कामाचं प्रेशर. पण सतत आपल्याला मनावर दाब घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ते इनबॅलन्स होतात आणि आपल्या पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो, आपल्या हृदयावर त्याचा परिणाम होतो. या सगळ्यांवर सतत काही ना काही परिणाम होऊन काही ना काही आजार आपल्याला शरीरामध्ये उद्भवतो. ज्ञानेश्वरी वाचताना आपलं मन हळूहळू स्थिर होतं. म्हणजे मन शांत असतं. तेव्हा ताणतणावाशी संबंधित जे काही हार्मोन्स आहेत त्याचा बॅलन्स साधला जातो. हृदयाची धडधड असेल, रक्तदाब असेल, निद्रानाश असेल, या सगळ्यांवरच यामुळे चांगला परिणाम दिसून येतो. मानसशास्त्राचा काही संशोधनानुसार असे म्हटले आहे की शब्दामधील भावनिक कंपन हे मेंदूतील न्यूरॉन्सवर परिणाम करतात. म्हणून तर आपण ओव्या जेव्हा भावपूर्वक वाचतो तेव्हा मेंदूमध्ये डोपामिन आणि सेरोटोनिन हे आनंददायक रसायन सोडले जातात. फार भाषा क्लिष्ट वाटत असेल तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रोज ज्ञानेश्वरीचं वाचन केल्यामुळे आपण तणावमुक्त होतो. मन आपोआप आनंदी राहायला सुरुवात होते, कारण तशा प्रकारची कंपन ओव्यामधून आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. आता पुढे जाण्याआधी रोज ज्ञानेश्वरीच वाचन करतात त्यांनी त्यांचा अनुभव लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. कारण की तुम्ही तुमचा अनुभव लिहिता, जे वाचत नाहीत किंवा याबद्दल त्यांना माहिती नाही ते नक्कीच प्रेरित होणार आहेत. तुमचा अनुभवानं त्यांना नक्कीच काही ना तरी शिकायला मिळणार आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीचे रोज वाचन नियमित करतात किंवा वर्षातून एकदा पारायण करतात त्यांनी स्वतः एक वैयक्तिक अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ज्ञानेश्वरीच्या ओव्या आरोग्यासाठी थेट लाभदायक मानल्या गेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर एक ओवी आहे, अवघा रंग एक झाला, देह तेजोमय झाला. ही ओवी ध्यान किंवा योग करताना म्हटल्या शरीरातील प्राणशक्तीचा प्रवाह वाढतो, थकवा कमी होतो, मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, शरीरामध्ये ज्या काही सूक्ष्म नाड्या आहेत त्यामध्ये संतुलन निर्माण होतं. तसंही संशोधनाने हेही सिद्ध झाले की धीम्या गतीने लयबद्ध स्वर किंवा मंत्रोच्चार आपण करतो तेव्हा मेंदू शांत होतो आणि प्रतिकारशक्ती वाढते. थोडक्यात काय, सुरुवातीला म्हटलं तसं ज्ञानेश्वरी वाचन ही एक नैसर्गिक थेरपी आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या पारंपरिक ओवी छंदात रचलेल्या आहेत. त्यामुळे या ओव्यांचा उच्चार केल्याने निर्माण होणारे ध्वनी तरंग मेंदूला आपोआप शांत आणि स्थिर करतात. ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात, मन नियंत्रणात आलं की शरीर आपोआप सदृढ होतं. बरोबर आहो, हेच तर आधुनिक विज्ञान म्हणते. माइंड अँड बॉडी मेडिसिन नावाचं तत्व आलेलं आहे. त्यामध्ये हे सांगतात की मन प्रसन्न तर शरीर सुदृढ. हे तर आपल्या माऊलींनी कधीच सांगितले, पण आपण काय केलं, ज्ञानेश्वरीचा संबंध फक्त अध्यात्म्याशी आहे, देवाशी आहे असा लादून मोकळा झालो आणि बाकी अंग समजून घेतलंच नाही. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीचे हे फायदे माहीतच नव्हते, जे आता सगळ्यांना हळूहळू माहीत व्हायला लागलेले आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये आहाराबद्दल सुद्धा अगदी सविस्तर सांगितले गेलेले आहे. माणसाचा आहार योग्य असेल तर माणसाचे शरीर निरोगी राहील, हा अगदी साधा हिशोब आहे. आता हल्ली आपण म्हणतो डिप्रेशन, एन्झायटी, मानसिक समस्या, हे ते भरपूर काय, पण ज्ञानेश्वरीतील ओवी आत्मविश्वासातही देते आणि परमशांती सुद्धा देते. या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूतून आणि मनाच्या विकारातून निर्माण होतात. मन आणि मेंदू स्थिर झालं, शांत झालं तर आपोआपच हे सर्व दुखणे दूर होतात. तुम्ही म्हणाल, ठीक आहे, महत्त्व आम्हाला कळे, आम्ही आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये याचा उपयोग कसा करायचा सांगा.
आता अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. रोज सकाळी किंवा झोपण्याच्या आधी किमान 10 ते 15 मिनिट ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचा किंवा ऐका. आता त्या ओव्यांचा उच्चार करताना श्वास हळू आणि खोल घ्या, म्हणजे प्राणायामासारखा कार्य होतो. मनामध्ये अर्थ समजून वाचा. भावार्थावर चिंतन केल्याने मानसिक शांतता सुद्धा मिळते. ज्ञानेश्वरी हा फक्त आध्यात्मिक ग्रंथ नाही, तर ती मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याचे संपूर्ण औषध आहे. सुरुवातीला सवय होईपर्यंत रोज तुम्हाला वेळ काढून जेवढ्या ओव्या म्हणणे शक्य असेल तेवढ्या ओव्या म्हणा. त्यात सुद्धा तुम्हाला अनुभव येईल. पण जसा जसा तुम्हाला सराव होईल, तुम्ही जर रोज 1 तास 300 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचत गेलात, त्यानंतर पसायदान म्हटलं, त्यानंतर ज्ञानेश्वरीमधील एकनाथ महाराजांचा हरिपाठ जसे वारकरी बंधू म्हणतात त्या लय पद्धतीने म्हटलात, श्रद्धेने आणि प्रेमाने म्हटलात, तर मग बघा काय चमत्कार होतो. प्रारब्ध कर्माप्रमाणे जीवनामध्ये सुखदुःखांच्या घटना, आर्थिक अडचणी, विपरीत अडचणी, संकटे येतील, परंतु त्याने तुम्ही अस्वस्थ होणार नाही आणि उद्विग्न होणार नाही. मनाची स्थिरता आणि शांती राहील. सर्व काही अगदी सहजरित्या सहन करण्याची शक्ती येईल. ज्ञानेश्वरी परमशांती आहे. अनेक रोग निर्वाणात मदत रूप आहे. हरिपाठाची सुद्धा रचना इतकी विलक्षण आहे की तुमचे माधुर्य, लय, ठेका, त्यामुळे उत्पन्न होणारे तरंग, अस्वस्थता आणि बैचनी दूर करणारे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही हे सर्व काही सांगितलं, याचे महत्त्व काय होतं, सोर्स काय होता, कुठून घेतली ही माहिती आणि आमच्यापर्यंत पोहोचवली. या माहितीचे वेगवेगळे स्तोत्र आहेत, परंतु त्यातला एक स्तोत्र सांगते. स्तोत्र मंत्राचे विज्ञान हे स्वामी सवितानंद यांचे पुस्तक आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे महत्त्व सांगितले आहे. त्यामध्ये इतरही काही स्तोत्र मंत्राचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे, ज्यामुळे आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ पुस्तक आहेत, ज्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या कशा प्रकारे आपल्या शरीरावर काम करतात याबद्दल सांगण्यात आलेले आहे. त्या सगळ्यांमधून घेऊन ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बघा मैत्रिणी, तुम्ही तुमच्या आजाराने त्रस्त झालेला असाल, औषधोपचार करून थकला असाल, तर श्रद्धापूर्ण मनाने हा उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला तुमच्या मणक्यांच्या आजारानं आराम पडेल. आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे, तर तुमचा आजार किती गुंतागुंतीचा आहे त्यावर ते ठरतं. पण जोपर्यंत तुम्हाला आराम पडत नाही तोपर्यंत तुम्ही हा प्रयोग करत राहा. कारण की या ओव्यांच्या तरंगातील नसांची गुंतागुंती झालेली असते, ती दूर व्हायला लागते. असे म्हणतात, साधारण सुरुवातीला महिनाभर करण्याचे उद्दिष्ट ठेवा. महिनाभर रोज नित्य नियमाने दिवसातून 8 ते 10 वेळा या ओव्या म्हणा. जशा सांगितल्या आहेत तशा पद्धतीने नक्की म्हणा. तर मैत्रिणी, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की टाईप करा. धन्यवाद.